इट्स ओके, काही काळजीचं कारण नाही. अति टेन्शनमुळे त्यांचं ब्लड प्रेशर थोडंसं वाढलंय. त्यांना स्ट्रिक्टली आरामाची गरज आहे, नाहीतर आणखीन कॉम्प्लिकेशन्स वाढतील आणि त्यांच्या हार्टवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांची काळजी घ्या आणि काही गरज असेल तर मला कळवा. ठीक आहे? ओके. सुमिते, काय झालंय मला सांग. जानकी, जे काही झालंय ते मला बहुधा खरं खरं सांग. ते बाहेरची सगळी लोक हे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करतायत आणि आणि आपल्या घरचीच माणसं यांच्यानंतर कोण यावरून वाद घालतायत. पण कोणालाच प्रश्न पडण्याचं काही कारण नाहीये, कारण हे बरे होणार आहेत. हे बरे होणार आहेत आणि लवकर घरी येणार आहेत, माझी खात्री आहे. मी त्यांना परत आणेन, मी त्यांना परत आणेन. हे अमृतताई, तू कशाला एवढा विचार करतेस? सगळे घरात विचारच करतायत आणि त्यामुळेच एवढं टेन्शन वाढत चाललंय. मला तर काही कळतच नाहीये. आई गेल्यापासून ना घराला नजरच लागली. अरे बाबांचं हे असं झालंय, तर आत्या आजीची तब्येत ठीक नाहीये आणि बाबन काकाबद्दल तर काही बोलायची सोयच नाहीये. लय भारी माणूस आहे पण एकदम कामातूनच गेलेत. सुमित्रा काकूला बाळ झालंय. खरं तर ही किती आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी खूप लाड केले पाहिजेत तिचे, बाळाचे. पण घरात किती मोठा तमाशा झाला. माणसं मुलगी होणं पाप समजतात हे ऐकलं होतं, पण आपल्याच घरात पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं रे. अमृतताई, आपल्या घरातली सगळी मोठी माणसं वेड्यासारखीच वागतायत. आता आपल्यालाच मोठं झालं पाहिजे. असं बोलत बसून काही फायदा नाहीये. मग काय करायचं आपण? आता सुमितेच्या बाळाला आपणच किंमत द्यायची. म्हणून शाळेतून आल्यावर तिला खेळवत बसणार. मिसेस किल्लेदार, आत्याबाई कशा आहे? नाही, त्या ठीक आहेत, पण तुम्ही मला एवढं तातडीनं का बोलवून घेतलं? काय नाही, म्हणजे मला तुमच्याशी साहेबांबद्दलच बोलायचं होतं. कसं आहे की आपल्या शरीराचे सगळे अवयव एकमेकांवर अवलंबून असतात, बरोबर? आणि त्यातला एखादा अवयव बिघडला की हळूहळू सगळ्या गोष्टी बंद पडू लागतात. जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोला. मॅडम, किल्लेदार साहेबांचं लिव्हर बंद पडले. आता त्यांना आपण सपोर्ट सिस्टीमवर जिवंत ठेवलंय, पण जसजसे दिवस जातील तसतसा एक एक अवयव कुचकामी ठरत जाईल.